नमस्कार, मी प्रशांत दिवेकर. स्वागत आहे आपलं मावळ ऑनलाईन या पॉडकास्टमध्ये. आजचा विषय मावळवासियांच्या मनात अभिमान जागृत करणारा आहे. कारण लोहगड किल्ला आपल्या मावळमधला हा ऐतिहासिक वैभवशाली दुर्ग आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेला आहे. ही केवळ मानाची बाब नाही, तर मावळच्या पर्यटन, इतिहास, संस्कृती आणि स्थानिक विकासासाठी एक सुवर्ण संधी ठरू शकते. लोहगड अभिमानाचा गड, जागतिक ओळखीचा मार्ग ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या या यादीत समावेश झाला आहे. यामध्ये लोहगड बरोबरच राजगड, रायगड, प्रतापगड, शिवनेरी, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, साल्हेर, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधल्या जिंजी यांचा सुद्धा समावेश आहे. पण हा सन्मान, हे यश सहज नाही मिळालं. या ऐतिहासिक मान्यतेसाठी केंद्र सरकार, पुरातत्व विभाग, वास्तुविशारद आणि संवर्धन समित्यांनी एकत्रित प्रयत्न केलेत. यामध्ये पुरातत्व संचालक डॉक्टर तेजस गर्गे आणि वास्तुविशारद डॉक्टर शिखा जैन यांचं विशेष योगदान आहे. त्याचबरोबर लोहगड विसापूर विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष सचिनजी टेकवडे, मार्गदर्शक संदीपजी गाडे आणि त्यांचे सहकारी, तसंच भारतीय पुरातत्व विभागाने या संदर्भात वारंवार पाठपुरावा केला होता. ग्रामस्थांच्या सहभागाने ही लोहगडची दुर्ग चळवळ उभी राहिली होती. गेल्या 25 वर्षांच्या लोहगड विकास मंचाच्या कार्याचा ठसा आज लोहगडवर जाणवतो. गडावरील जीर्णावस्थेतील शिवमंदिराचा झालेला जीर्णोद्धार, गणेश दरवाजाची पुनर्बांधणी, दरवाजे बंद करण्याची व्यवस्था, पायऱ्या, बुरुज, तटबंदीची देखभाल, शिवाय पायऱ्याशी उभारलेलं प्रेरणादायी शिवस्मारक, ही सर्व कामं या मंचाच्या प्रयत्नातून साकार झालेली आहेत. भारतीय पुरातत्व विभागाचे गजानन मुंढावरे यांनी सुद्धा या कार्यात मोलाचा सहभाग दिलेला आहे. जगाच्या नकाशावर मावळ आता लोहगडमुळे पोचलेला आहे. या यादीत लोहगडचा समावेश झाल्यामुळे आता जागतिक स्तरावर लोहगडाची ओळख निर्माण होणार आहे. त्यामुळे स्वाभाविकतः पर्यटनामध्ये वाढ होणार आहे. स्थानिक रोजगार निर्मितीला खूप चालना मिळणार आहे. अभ्यास, संशोधन आणि संस्कृती जपणाऱ्या सगळ्या प्रकल्पांना यामुळे बळ मिळणार आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोहगड हेरिटेज वॉक. ही एक आंतरराष्ट्रीय जगतातलं लक्ष वेधणारी संकल्पना आहे. लोहगडच्या जागतिक मान्यतेला या उपक्रमाची जोड मिळते. भाजेमधल्या संपर्क बालग्रामचे संचालक अमित कुमार बॅनर्जी यांनी लोहगड हेरिटेज वॉक ही संकल्पना सुरू केली आहे. या हेरिटेज वॉकद्वारे केवळ भारतातलेच नाही, तर साऱ्या जगभरातील पर्यटकांना लोहगडच्या इतिहासाची अनुभूती देण्याचा प्रयत्न केला जातोय. इतिहासाची साक्ष देणारा असा हा लोहगड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात हा अतिशय महत्त्वाचा गड होता. सुरत मोहिमेतली जी संपत्ती लुटली गेली, ती संपत्ती या लोहगडावर ठेवली गेली होती. नेताजी पालकर, कान्होजी आंग्रे, नाना फडणवीस या दिग्गजांचं या लोहगडावर वास्तव्य होतं. विंचू काटामाची, लक्ष्मी कोठी, शिवमंदिर, 16 कोन असलेला तलाव आणि सुंदर पायऱ्या, गडाचं स्थापत्य सौंदर्य अजोड आहे. आता ह्या निर्णयामधून काय आशा निर्माण झाल्या? संघटन मावळ्यांचं आणि संवर्धन गड किल्ल्यांचं या ब्रीदवाक्याशी प्रामाणिक राहून लोहगड विसापूर विकास मंच लोहगडच्या परिसरासाठी शिवसृष्टी साकारण्याचं स्वप्न बघतोय. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा अनुभव घेता यावा, ही त्यामागची भावना आहे. याचबरोबर अनेक अन्य शिवभक्त, दुर्गप्रेमी या गडाच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. आता पुढे काय? या निर्णयानंतर सरकारकडून निधी, सुविधा
पायाभूत प्रकल्प, संवर्धनाचे योजनाबद्ध नियोजन व्हावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि लोहगडावर येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा अधिक जबाबदारीने वागावं लागणार आहे. मद्यपान, धांगडधिंगा, अस्वच्छता यापासून दूर राहावं लागणार आहे. जागतिक वारसा जपून भविष्यासाठी आदर्श निर्माण करण्याचं काम पर्यटकांना करावं लागणार आहे. मावळ सारख्या दुर्ग राज्यांच्या भूमीचा गौरव ही केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर साऱ्या भारतासाठी सुद्धा अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आपणही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाला आहात. हा क्षण हृदयात साठवून कायमचा. आपण ऐकत होता मावळ ऑनलाईन. मी प्रशांत दिवेकर. आपल्याला हा पॉडकास्ट कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आमचा आवाज पुढे पोहोचवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय मावळ, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की